नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पालक शिक्षक संघ प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे। मागील व्हिडिओत आपण माहे ऑक्टोबरचे पालक शिक्षक संघ याचे प्रोसिडिंग लेखन कसे करावे, विषय कोणते घ्यावे या संदर्भात आपण मागील व्हिडिओत जाणून घेतलेलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण माहे नोव्हेंबर या महिन्यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी सभा क्रमांक टाकून घ्यायची आहे, शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपणास या पद्धतीने या ठरावाची थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे। या ठिकाणी तारीख मी 25 नोव्हेंबर 2024 ला ही सभा घेतलेली आहे, म्हणून 25 तारीख या ठिकाणी टाकलेली आहे। ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने आपणास थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे। दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघ सभा घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक हे उपस्थित होते। अशा पद्धतीने आपणास थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे। या ठिकाणी पहिला विषय मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। तपशील या पद्धतीने लिहायचा आहे। सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले। दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, अभ्यासक्रमात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचवणे। महत्त्वाचा असा विषय आहे। तपशील या पद्धतीने आहे, अभ्यासक्रमात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना काढणे हे शिक्षक, शाळा आणि पालकांसाठी महत्त्वाचे आहे। अशी काही उपाययोजना जी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतात त्या पुढील प्रमाणे आहेत, असे यावेळी या सभेतून ठरवण्यात आले। विद्यार्थ्यांचा स्तर समजून घ्या, म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याची शालेय कामगिरी तपासून त्यांच्या दुर्बलतेचे विश्लेषण करा। कोणत्या विषयामध्ये ते कमी आहेत किंवा त्यांची कमकुवत कोणत्या भागात आहे हे ओळखणे फार गरजेचं आहे। विद्यार्थ्यांची वाचन क्षमता आणि लेखन कौशल्य तपासून त्यात सुधारणा करण्यासाठी संबंधित पद्धतीचा वापर करणे हे देखील फार महत्त्वाचं आहे। कमकुवत विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देऊन ते शिकायला अधिक संधी मिळवू शकतात। विद्यार्थ्यांसाठी एक सुसंगत वेळापत्रक तयार करा, ज्यात छोट्या वेळापत्रकामध्ये शिकवणी आणि पुनरावलोकन समाविष्ट आहे। कमकुवत विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाययोजना केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि ते अधिक प्रभावी शिकू शकतात, असे यावेळी या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय घेतलेला आहे, विषय क्रमांक 3, अभ्यासक्रमाशी पूरक असलेल्या विविध स्पर्धांचे आयोजन करणे। हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे। तपशील पुढील प्रमाणे आहे, आजच्या या सभेतून ठरवण्यात आले की अभ्यासक्रमाशी पूरक असलेल्या विविध स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक विकास साधता येतो। स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते, तसेच ते नवीन कौशल्य शिकतात आणि त्यांचा शालेय अनुभव अधिक समृद्ध होतो। या सभेतून काही उपक्रमांचे आयोजन ठरवण्यात आले। यामध्ये वाचन आणि लेखन स्पर्धा, गणित आणि विज्ञान स्पर्धा, कला आणि हस्तकला स्पर्धा, दूरदर्शन किंवा चित्रपट स्पर्धा, खेळ आणि शारीरिक स्पर्धा, व्यावसायिक आणि उद्योजकता स्पर्धा, पर्यावरण आणि समाजसेवा स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा। अभ्यासक्रमाशी पूरक असलेल्या या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनाचा अधिक सुसंस्कृत आणि रोमांचक अनुभव मिळतो। यामुळे त्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक कौशल्यांचा विकास होतो आणि त्यांना भविष्यातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे तोंड देण्याची तयारी होते, असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय घेतला आहे मी, विषय क्रमांक 4, नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे। खूप महत्त्वाचा असा विषय आहे। पालक शिक्षक संघाचा हे मेन उद्देश आहे। नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे हे शिक्षक आणि शाळा यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। योग्य नियोजन
आणि प्रभावी कार्यान्वयनामुळेच विद्यार्थी निर्धारित वेळेत आणि गुणवत्ता राखून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात। यासाठी खालील काही महत्त्वाच्या उपाययोजना आजच्या या सभेतून चर्चा करण्यात आल्या, जसे की वार्षिक अभ्यासक्रम नियोजन, वर्षभराचे उद्दिष्ट ठरवणे, साप्ताहिक किंवा मासिक नियोजन, लवचिकता ठेवणे, मूल्यांकन आधारित सुधारणा करणे, महत्त्वाच्या टॉपिक्स निश्चित करणे, इंटरॅक्टिव्ह पद्धती, पुढे प्रगती तपासणे, पुनरावलोकन सत्रे, टीमवर्क आणि गटकार्य, प्रोत्साहन आणि शाबासकी, शिक्षकांनी त्यांच्या नियमित व वेळेवर काम पूर्ण करणे, शिकवणीत उत्साह ठेवणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षकांचे योग्य उदाहरण विद्यार्थ्यांना प्रेरित करू शकते। अशा प्रकारचे काही नियोजन करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय आहे विषय क्रमांक 5, पालक शिक्षक संघाचे शाळेतील महत्त्व। अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या ठिकाणी पालक शिक्षक संघ यांचे शाळेतील महत्त्व अत्यंत मोठे आहे। पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद आणि सहकार्य शालेय कार्यप्रणालीला अनेक मार्गांनी फायदेशीर ठरते। PTA च्या माध्यमातून म्हणजे पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणा, विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास तसेच शालेय वातावरणाचे सकारात्मक रूप असे विविध उद्दिष्ट साधता येतात। पालक आणि शिक्षक यांच्यात नियमित संवाद सुरू होतो, ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांची शालेय प्रगती समजून घेता येते। शिक्षक त्यांच्याकडून मुलांच्या वर्तन, अभ्यासक्रम आणि इतर शालेय प्रगती संबंधी माहिती मिळवू शकतात। जर विद्यार्थ्यांशी संबंधित काही अडचणी किंवा समस्या असतील, अर्थात शालेय काम, वर्तन, सामाजिक समस्या इत्यादी, तर पालक आणि शिक्षक एकत्र येऊन त्या समस्यांवर चर्चा करू शकतात आणि योग्य उपाययोजना ठरवू शकतात। पालक आणि शिक्षक एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासासाठी कार्य करतात। शिक्षणाच्या गतीचा, शालेय शिस्त आणि घरच्या शिस्तीचा समन्वय विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरतो। पालक आणि शिक्षक एकत्र येऊन त्या समस्यांवर चर्चा करू शकतात आणि योग्य उपाययोजना ठरवू शकतात। पालक आणि शिक्षक एकत्रितपणे विद्यार्थ्यांचा शिक्षण आणि विकासासाठी कार्य करतात। शिक्षणाच्या गतीचा, शालेय शिस्त आणि घरच्या शिस्तीचा समन्वय विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरतो। पालक आणि शिक्षक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुधारणासाठी काम करत असल्याने शालेय कार्याची गुणवत्ता अधिक सुधारते आणि विद्यार्थी अधिक सक्षम होतात, असे या सभेतून ठरवण्यात आलेले आहे। पुढील विषय आहे विषय क्रमांक 6, पालक शिक्षक यांच्यातील सहकार्याबाबत। पालक आणि शिक्षक यांच्यातील सहकार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। शिक्षक आणि पालक दोघेही मुलांच्या शिक्षण, वर्तन, सामाजिक आणि भावनिक विकासावर प्रभाव टाकतात। जर पालक आणि शिक्षक यांच्यात चांगले सहकार्य असेल तर विद्यार्थ्यांना शालेय जीवन अधिक समृद्ध आणि सकारात्मक होईल। हे सहकार्य आणि त्यांच्या अभ्यासामध्ये सुधारणा होईल आणि वर्तनात्मक अडचणीवर नियंत्रण येईल आणि मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीतही महत्त्वपूर्ण ठरेल। शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून त्यांची शालेय प्रगती पाहतात, तर पालक त्यांच्या घरी मुलांचे वर्तन आणि मानसिक स्थिती पाहतात। यामुळे त्यांना एकमेकांच्या निरीक्षणाबद्दल माहिती मिळते आणि ते एकत्र येऊन अधिक चांगले मार्गदर्शन करू शकतात, असे या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपणास जर अजून 1-2 विषय जर यात ॲड करायचे असतील आपण या ठिकाणी करू शकतो। मी लास्ट विषय घेतला आहे, शेवटचा विषय ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय। ऐन वेळेसच्या विषयावर सखोल अशी चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले। अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। माहे नोव्हेंबरसाठी पालक शिक्षक संघ प्रोसिडिंग लेखन, इतिवृत्त लेखन कसे करावे
या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।